जमिनीमध्ये एकाच प्रकारचं पीक घेतलं तर काय होतं, असं बऱ्याच वेळा आम्हाला विचारलं जातं. अगदी याचं उत्तर सिंपल आहे. आपण जेव्हा एकाच प्रकारचं पीक घेतो तेव्हा त्या पिकाला लागणारी काही स्पेसिफिक अन्नद्रव्य त्या जमिनीतनं वारंवार खेचली जातात आणि त्या अन्नद्रव्यांची जमिनीमध्ये कमतरता निर्माण होते आणि ते अन्नद्रव्य जमिनीमध्ये पुनर्भरण करण्याकरता आपल्याकडे कुठलीच व्यवस्था नसते. त्याकरता आपण आपल्या आनंदमळ्यातील ह्या फूड फॉरेस्टमध्ये एका ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 पिकांची इथे सहयोगी लागवड करतो. तुम्ही माझ्या इथे बघाल तर इथे घेवडा हे द्विदल पीक आहे, जे जमिनीमध्ये माझ्या नायट्रोजन फिक्स करून नायट्रोजनची कमतरता भरून काढते आणि हाच नायट्रोजन घेऊन माझी ही भेंडी छान वाढते. त्याचबरोबर इथे उगवणारी हळद ही माझं जमिनीतले बॅक्टेरियाज आणि हानिकारक किडी कमी करायचं काम करते. त्याचबरोबर त्यांच्या साथीने असले सुंदर डौलणारं हे ज्वारीचं कणीस माझ्याकरता पक्षी थांबा म्हणून काम करत आहे, की जे पक्षी येऊन माझ्या ह्या भेंडीवरची कीड खायला मला मदत करतील. त्याचबरोबर इथे ही बहुवार्षिक तूरसुद्धा तुम्हाला दिसते, जी तिचा पाला कंटिन्युअस ह्या वाफेमध्ये गाळून इथली माती भुसभुशीत करते आणि ह्या माझ्या वाफ्याला नायट्रोजन आणि इतर खनिजांचा पुरवठा करते. त्याचबरोबर मला तुरीचे उत्पादन मिळतं आहे. अशा ह्या एका वाफ्यामध्ये मी जवळजवळ 4 ते 5 पिकं घेतो आहे आणि त्यामुळे माझी जमीन तर चांगली राहतेच, पण माझ्या खर्चालाही छान हातभार लागतो आहे.